सर्वांना ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आणि प्रभू परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने देखील यहोवा देवबापाचे आभार मानतो, त्याची उपकार स्तुती करतो. आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे, लेट्स वॉक इन जॉय. लेट्स वॉक इन जॉय. आनंदात चालूया, आनंदात चालूया. आणि आधारवचन मी पवित्र शास्त्रामधून घेतला आहे. पवित्र शास्त्रातील नवीन करारामधून फिलिप्पी 4 अध्याय त्याचं 4 वचन आपल्याला सांगतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. आणि काही मुद्दे सांगत आजचा हा संदेश मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. आणि सगळ्यात पहिला मुद्दा मी घेतलेला आहे, खरा आनंद देवाकडून आपल्याला प्राप्त होतो. खरा आनंद देवाकडून आपल्याला मिळतो. आणि त्याकरिता पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसंहिता 16 त्याचं 11 वचन मी आपल्याकरिता वाचतो. स्तोत्र 16:11. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. स्तोत्रसंहिता 16 त्यातील 11 वचन आपल्याला सांगतं. खरोखर जीवन जगत असताना देवाकडूनच आपल्याला जो खरा आनंद आहे तो मिळत असतो. आणि खरा आनंद हा देवाच्या उपस्थित असतो, देवाच्या सानिध्यामध्ये असतो. कारण की आपलं कुटुंब जर देवामध्ये वाढत आहे तर त्या ठिकाणी आनंद आहे. आपलं कुटुंब देवामध्ये वाढत असताना संकट येतील, समस्या येतील, परंतु आनंद कदापि कमी होणार नाही. मित्रमंडळी जी आहे देवामध्ये आपली वाढत आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला आनंद मिळतो. जगामध्ये जो आनंद आहे तो आनंद क्षणिक असतो, क्षणभंगुर असतो. परंतु देवामध्ये आल्यानंतर देव बाप जो आनंद देतो आपल्याला, तो आनंद टिकून राहणारा असतो, दीर्घकाळ टिकणारा असतो. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. एक अभ्यासक जॉन पायपर नावाचे, ज्यांचं की नाव जॉन पायपर आहे, ते असं म्हणतात, द फुलनेस ऑफ जॉय इज फाउंड ओनली इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. द फुलनेस ऑफ जॉय इज फाउंड ओनली इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. म्हणजे पूर्ण आनंद फक्त आपल्याला देवाकडूनच प्राप्त होतो किंवा देवाच्या उपस्थितीत प्राप्त होतो. पूर्ण आनंद आपल्याला फक्त देवाच्या उपस्थितीत प्राप्त होतो. आणि खरोखर देवाच्या उपस्थितीमध्येच आपल्याला पूर्ण आनंद मिळू शकतो. इतर दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर तो आनंद क्षणिक असतो, क्षणभंगुर असतो. त्या आनंदाचा देखील जीवन जगत असताना आपण उपयोग केला पाहिजे, परंतु तो आनंद टिकणारा नसतो जो की जगातील आनंद असतो. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये आल्यानंतर देवामध्ये जो आनंद आपल्याला मिळतो तो खरा आनंद असतो, टिकणारा असतो, दीर्घकाळ राहणारा आनंद असतो. आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा मी ठेवला आहे, देवामध्ये असल्यानंतर आपल्याला खरा आनंद प्राप्त होतो. देवाकडून आपल्याला खरा आनंद प्राप्त होतो. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे, आनंद हे ख्रिस्ती जीवनाचे फळ आहे. आनंद हे ख्रिस्ती जीवनाचे फळ आहे. याकरिता नवीन करारामधून गलतीकरसपत्र याचा 5वा अध्याय त्याचं 22 वचन मी घेतलं आहे. आणि वचन असं आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. आनंद आलेला आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, त्यामध्ये प्रीती आणि आनंद असा उल्लेख झालेला आहे. म्हणजेच काय, आत्म्याच्या द्वारे आपल्याला निष्पन्न होणाऱ्या फळांमध्ये आनंद सांगितलेला आहे. म्हणून आनंद हे ख्रिस्ती जीवनाचे फळ आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना ज्या वेळेस आपण देवामध्ये बसतो, देवामध्ये राहतो, त्यावेळेस आपल्याला परिवर्तनाची जाणीव होते. आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तित होत आहोत याची आपल्याला जाणीव होते. आणि आपली वृत्ती त्यामुळे आनंदी होते. आपली जी वृत्ती आहे, आपला जो स्वभाव आहे, त्यामुळे आनंदित होतो. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणाऱ्या फळामध्ये आनंद आहे. देवामध्ये राहिल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला तो आनंद देतो. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाचं फळ आहे असं मी सांगितलेलं आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ आनंद आहे. आणि ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्ती जीवनाचं फळ म्हणून आनंद आपल्याला प्राप्त होतो. हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. गरिबांमध्ये, गोरगरिबांमध्ये, रुग्णांमध्ये सेवा करत असताना मदर तेरेसा नेहमी आनंदित असायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद असायचा.
आणि त्यांचंच एक प्रसिद्ध वाक्य मी आपल्या समोर ठेवू इच्छितो मदर टेरेसा यांचं. ते असं म्हणतात, जॉय इज अ नेट ऑफ लव्ह बाय विच यू कॅन कॅच सोल्स. जॉय इज अ नेट ऑफ लव्ह बाय विच यू कॅन कॅच सोल्स असं ते म्हणतात. म्हणजेच आनंद म्हणजे प्रेमाचं जाळं आहे ज्याने आत्मा जिंकता येतो. आनंद म्हणजे प्रेमाचं जाळं आहे ज्यामुळे आत्मा जिंकता येतो. आणि त्यांनी आनंदानेच जे कार्य केलं त्यामुळे कितीतरी लोक त्यांच्याकडे आले, कितीतरी आत्मे त्यांनी जिंकले प्रभूसाठी, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून आपणही आनंदामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आनंद आपल्याला ख्रिस्तामध्ये राहिल्यानंतर देवामध्ये वाढत असताना प्राप्त होतो. आणि आपल्याला जाणीव होते परिवर्तनाची की आपल्यामध्ये परिवर्तन घडत आहे. आणि परिवर्तन जर घडत आहे तर ते काय आहे, आत्म्याद्वारे निष्पन्न होणारं फळ आहे. आणि त्यामधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु आनंद देखील आलेला आहे. प्रीती, आनंद, शांती, सौम्यता, इंद्रिय दमन. परंतु आनंदावरती आपण फोकस करत आहोत की आनंद हा जीवनामध्ये जीवन जगत असताना अत्यंत जास्त गरजेचा आहे. आणि तो आपल्याला देवामध्ये मिळतो, तो आपल्याला ख्रिस्ताच्या सानिध्यात मिळतो. ख्रिस्तामध्ये वाढल्यानंतर, देवामध्ये वाढल्यानंतर एक ख्रिस्ती जीवनाचं फळ म्हणून आनंद आपल्याला देवबाप देतो, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. तिसरा मुद्दा मी आपल्या समोर ठेवू इच्छितो, संकटातही आनंद आपण घेऊ शकतो किंवा संकटातही आपण आनंदी राहू शकतो. कठीण वाटत असेल ऐकायला, परंतु वचनाचा आधार घेऊन सांगितलं तर आपल्याला ही गोष्ट देखील साधी आणि सोपी वाटेल. वचन आपल्याला सांगतं, याकोबाचे पत्र 1 अध्याय 2 वचन, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. नाना प्रकारच्या परीक्षांना म्हणजे विविध परीक्षांना, संकटांना ज्यावेळेस तुम्हाला तोंड द्यावं लागतं त्यावेळेस तुम्ही आनंदच माना. याकोबाच्या पत्रामधील 1 अध्यायातील 2 वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून मी म्हणालो संकटामध्ये देखील आपण आनंद घेऊ शकतो. आता हे आणखीन स्पष्ट करण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपण येशूवरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण परिस्थितीवर नाही तर येशूवरती अवलंबून असतो. ज्यावेळेस आपण येशूवरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण परिस्थितीवरती नाही तर येशूवरती अवलंबून असतो. आणि त्यामुळेच आपल्याला आनंद प्राप्त होतो, त्यामुळेच आपल्याला आनंदात राहता येतं. परिस्थितीवरती जर आपण विश्वास ठेवतो तर आपण परिस्थितीवरती अवलंबून राहतो. आणि येशूवरती जर आपण विश्वास ठेवतो तर आपण येशूवरती अवलंबून राहतो. आणि परिस्थिती कशी असली तर येशू जर आपल्या बरोबर आहे तर आपला आनंद आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कारण की येशूमध्ये असल्यानंतर आपल्याला दीर्घकाळ राहणारा आनंद मिळतो, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. यावेळेस एक उदाहरण देऊ इच्छितो. हे उदाहरण आहे नेल्सन मंडेला यांचं. नेल्सन मंडेला हे तुरुंगामध्ये होते आणि तुरुंगामध्ये ते 27 वर्ष होते. नेल्सन मंडेला तुरुंगामध्ये 27 वर्ष असताना त्यांचा तो काळ खूप त्यांच्यावरती अत्याचाराचा गेला. त्यांच्यावरती खूप सारे अत्याचार होत होते. त्यापैकी एक अत्याचार म्हणजे तुरुंगाचा जो तुरुंग अधिकारी होता तो काय करत असत, त्यांच्यावरती अत्याचाराचा एक भाग म्हणून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी, क्रूरता त्यांच्या संगती करण्यासाठी तो दररोज त्यांच्यावरती लघवी करायचा, तो तुरुंग अधिकारी नेल्सन मंडेला यांच्यावरती. परंतु त्यांनी कधीच मनामध्ये सुडाची भावना ठेवली नाही. ते देवावरती भिस्त ठेवून, देवावरती विश्वास ठेवून तुरुंगामध्ये तुरुंगवास ते भोगत होते. तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर, ज्यावेळेस ते तुरुंगातून सुटले, 27 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर, तुरुंगामधून सुटल्यानंतर काही वर्षातच ते राष्ट्राध्यक्ष झाले. आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एके दिवशी ते एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला गेले. आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला गेल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये एका कोपऱ्यामध्ये एक माणूस खूप थरथर कापत होता, खूप घाबरला होता, त्याला खूप घाम फुटला होता. नेल्सन मंडेलाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर नेल्सन मंडेलाने त्यांच्या जवळ जे उभे होते त्यांनी त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी जो माणूस बसलेला आहे खूप थरथर कापत आहे, त्याला घाम फुटलेला आहे, त्याला माझ्या टेबलावरती घेऊन या, माझ्या संगती जेवणासाठी त्याला सांगा त्यांच्या टेबलवरती.
आणि नेल्सन मंडेलाने त्यांना त्यांच्या टेबलवरती आमंत्रित केलं आणि तो आणखीन घाबरला. मग खूप घाबरला, घाम फुटू लागला. नेल्सन मंडेलाने त्याला धीर दिला, घाबरू नको सांगितलं आणि सोबत जेवायला घेतलं. संगती ते जेवू लागले. तो व्यक्ती जो घाबरला होता, ज्याला की घाम फुटला होता, जो की थरथर कापत होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून तुरुंगामध्ये नेल्सन मंडेला असताना रोज त्यांच्यावरती जो अत्याचार करत होता, त्यांच्यावरती लघवी करत असत, तोच तो तुरुंग अधिकारी होता. नेल्सन मंडेलाने पाहिजे असतं तर ते राष्ट्राध्यक्ष होते, कुठलीही शिक्षा त्याला देऊ शकत होते. परंतु नेल्सन मंडेलाने मनामध्ये कुठल्याच प्रकारची सुडाची भावना ठेवली नाही, मनामध्ये कुठल्याच प्रकारची क्रूर भावना ठेवली नाही की त्याला त्या प्रकारची क्रूर वागणूक द्यायची. प्रत्युत्तर त्याने मला जसं दिलं तसंच प्रत्युत्तर द्यायचं, अशी कुठलीच भावना नेल्सन मंडेला यांनी ठेवली नाही. उलट त्याला चांगली वागणूक दिली. आणि यामधून आपल्याला समजतं की नेल्सन मंडेलाने त्या माणसाला सन्मान दिला, अपमान दिला नाही, सुडाने प्रत्युत्तर दिले नाही, तर क्षमाशीलतेने त्याला वागणूक दिली. आणि क्षमाशीलतेपेक्षा मोठं नेतृत्व नाही असं म्हणतात. त्यांच्या या वागणुकीमुळे क्षमाशीलतेपेक्षा मोठं नेतृत्व नाही. प्रेम आणि माफ करण्याची वृत्ती माणसाला थोर बनवते. प्रेम आणि माफ करण्याची जी वृत्ती आहे तीच माणसाला थोर बनवते. प्रभू येशू ख्रिस्ताचा तो स्वभाव होता. प्रभू येशू ख्रिस्ताने ते केलंच, परंतु जीवन जगत असताना हे नेल्सन मंडेला यांचं उदाहरण यासाठी दिलं कारण की त्यांनी देखील तो प्रकार केला, नम्र झाले आणि ते आज जगाला माहीत असलेलं नाव आहे नेल्सन मंडेला. भारत देशामध्ये देखील कितीतरी आपल्या लोकांना नेल्सन मंडेला हे नाव माहिती आहे, त्यांचं कार्य माहिती आहे. आणखीन मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे शब्द, नेल्सन मंडेला यांचे शब्द खूप सुंदर असे शब्द आहेत त्यांचे. इंग्रजीमधून सांगतो, नंतर मी मराठीमधून त्याचा अर्थ देखील आपल्याला सांगू इच्छितो. ते असं म्हणतात, as I walked out the door towards the gate that would lead to my freedom, I knew if I did not leave my bitterness and hatred behind, I had still been in prison. याचा अर्थ असा होतो, जेव्हा मी सुटण्याच्या दरवाजाकडे चाललो होतो, माझ्या मनातील राग आणि द्वेष मागे ठेवला नाही तर मी बाहेर पडून ही तुरुंगातच राहिलो असतो. द्वेष आणि राग जर मी सोडला नसता, मी तुरुंगातून ज्यावेळेस बाहेर पडत होतो, सुटकेच्या दरवाजाकडे जात होतो, सुटण्याच्या दरवाजाकडे जात होतो, गेटकडे जात होतो, त्यावेळेस जर मी राग आणि द्वेष जर मागच ठेवला नसता तर मी अजूनही तुरुंगातच राहिलो असतो. हे त्यांचे शब्द. आणि म्हणून मला अशा प्रकारची वागणूक इतरांना देणं हे योग्य वाटतं, त्यांना क्षमा करणं हे योग्य वाटतं असं ते म्हणाले. आणि त्यामुळे तुम्ही त्यांचाही चेहरा बघा, त्यांचाही चेहरा सतत आनंदित निश्चित अर्थाने असायचा. ते आनंदामध्ये असायचे. संकटामध्ये देखील आनंद आपण घेऊ शकतो. नाना प्रकारच्या परीक्षांना ज्यावेळेस तुम्हाला तोंड द्यावे लागते त्यावेळेस तुम्ही आनंदच माना. कठीण आहे परंतु अशक्य नाही, कठीण आहे परंतु अशक्य नाही, कारण की आपण देवाच्या सानिध्यात, संकटामध्ये देखील देवाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो त्यावेळेस देव आपला आनंद आपल्याला देतो, खरा आनंद आपल्याला देतो. तो आनंद आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, कारण की तो देव आपल्यासाठीच, आपल्याकरिता तो आनंद देवाला आपल्यासाठी द्यायचा असतो आणि देव आपल्याला तो आनंद देतो. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. फक्त त्याच्या सानिध्यात जाणं, त्याच्या उपस्थितीमध्ये जाणं हे अत्यंत जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र त्याचा 12वा अध्याय त्याचं 15 वचन आपल्याला सांगतं, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. जे आनंदात आहे त्यांच्याबरोबर आपण आनंद केला पाहिजे, जे शोक करत आहे त्यांच्यासाठी आपण त्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण की A.W. टोझर हे अभ्यासक असं म्हणतात, जॉय शेअर्ड इज जॉय मल्टिप्लाइड. आनंद वाटल्याने आनंद वाढतो, आनंद वाटल्याने आनंद वाढतो. हे A.W. टोझर यांचं वाक्य आहे. आणि म्हणून आपण नेहमी आनंदाचे शब्द, आनंदाचे बोल, आनंदी वृत्ती ही इतरांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि स्वतः आणि इतरांपर्यंत आनंदी कसं होता येईल, आनंदी कसं राहता येईल त्याचे आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण की आनंदी इतरांना पाहून आपण पण आनंदात निश्चित अर्थाने जातो. कधी कधी आनंदाचे अश्रू आपल्याला देखील आपोआपच येतात. कष्ट करून जर कोणी पास झालं,
खूप साऱ्या बिकट परिस्थितीमधून जर पुढे आलं, टीव्ही चॅनल्सला किंवा न्यूजपेपरमध्ये जाहिरात आली की काबड कष्ट केलेलं आहे आणि काबड कष्ट करत असताना, काम करत असताना, काम करून कुठली चांगली परीक्षा जर पास झाली, ती 10वीच्या बोर्डाची असो, 12वीच्या बोर्डाची असो, कुठली डिग्री असो किंवा स्पर्धा परीक्षा क्रॅक करून कुठल्या तरी हुद्द्यावरती गेलेले असो, तर त्यांची स्टोरी दाखवत असताना आपल्याही डोळ्यामध्ये अश्रू उभे राहत असतील. का? कारण की निश्चित अर्थाने ते दैवी हृदय देवबाप आपल्याला देतो. ज्यावेळेस आपण देवामध्ये राहतो तर त्या प्रकारचं हृदय देवबापच आपल्याला देतो. त्या प्रकारे देवबापच आपली जडणघडण करतो. देवामध्ये राहिल्यानंतर देवबाप पूर्ण काळजी घेतो आपली आणि पूर्णपणे आपल्याला बदलतो. परिवर्तनाची आपल्याला जाणीव होते. आजच्या संदेशामध्ये मी जाणीवपूर्वक 4 ते 5 वेळेस परिवर्तनाची जाणीव आपल्याला होते हे शब्द वापरलेले आहेत, असे वाक्य वापरलेले आहेत. कारण की आनंदात चालूया हा संदेशाचा विषय मी घेतला होता. आनंदात चालूया आणि आनंदात चालल्यानंतर खरोखर आपण आनंदी होतो आणि इतरांपर्यंत देखील आपण आनंद पोहोचवू शकतो. आणि म्हणून आनंदात चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की टिम केलर असं म्हणतात, हे देखील अभ्यासक होते, ते असं म्हणतात, द जॉय ऑफ द लॉर्ड इज नॉट फ्रजाइल, इट इज इटर्नल. प्रभूचा आनंद नाजूक नसतो, तो शाश्वत असतो. प्रभूचा आनंद हा नाजूक नसतो, तो शाश्वत असतो, दीर्घ काळासाठी असतो. दुसरे आनंद जे आहेत ते फ्रजाइल आहेत, नाजूक आहेत, परंतु देवाचा आनंद हा नाजूक नसतो, तो दीर्घकाळ टिकणारा असतो, टिकून राहतो. आणि म्हणून खरा आनंद देवामध्ये आहे. देवामध्ये राहून तो खरा आनंद प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आनंद जर कमी होत चालला आहे किंवा आनंदाची जर कमतरता आपल्याला भासत आहे, देवाच्या सानिध्यात आपण वाढूया आणि देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर देवबाप स्वतः आपल्याला त्याचा जो दैवी आनंद आहे तो दिल्या वाचून राहणार नाही. जे 3 मुद्दे 4 मुद्दे मी आपल्या समोर ठेवले, मी ते परत सांगतो. खरा आनंद देवाकडून आपल्याला प्राप्त होतो. आनंद हे ख्रिस्ती जीवनाचे फळ आहे आणि संकटातही आनंद आपण घेऊ शकतो. संकटातही आपण आनंद घेऊ शकतो आणि म्हणून आनंद करणाऱ्यांबरोबर आपण आनंद केला पाहिजे आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक केला पाहिजे आणि त्या सर्व आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आनंद आपण वाटला पाहिजे. खरा आनंद देवाच्या सानिध्यात आहे, म्हणून देवाच्या सानिध्यात आपण आनंदाचा शोध घेऊया. निश्चित अर्थाने देवा आपल्याला तो दैवी आनंद दिल्या वाचून राहणार नाही. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलास, तुझी कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, प्रार्थना करतो आम्हा सर्वांना खरोखर तुझा दैवी आनंद अत्यंत जास्त गरजेचा आहे आणि म्हणून प्रिय परमेश्वरा, तुझ्या आनंदामध्ये आम्हाला तू चालव आणि तो आनंद आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये आहे, तुझ्या सानिध्यात आहे. म्हणून तुझी उपस्थिती आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या घरामध्ये नव्याने प्रस्थापित कर आणि प्रिय परमेश्वरा, त्याकरिता तुझ्या सानिध्यात तू आम्हाला वाढव, तुझ्या सानिध्यात तू आम्हाला घेऊन चल, अशी आम्ही तुझकडे कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक तुधारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणतो ऐकते त्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.